Hello dear students, today we are going to learn and understand a very interesting lesson from EVS Part 2 Standard 4 and the lesson name is The Discomfiture of Shaista Khan. Discomfiture means a feeling of unease or embarrassment म्हणजेच फजिती. शाइस्ता खानाची फजिती. In the previous lesson, Baji Prabhu and the memorable battle of Ghodkhind, we learnt about the great warrior Baji Prabhu Deshpande and how he helped Shivaji Maharaj to defeat the Adil Shahi Sardar Siddhi Johar. Now, in this lesson, we are going to learn about the discomfiture of Shaista Khan, a Sardar sent by the Mughals to crush the opposition of Shivaji Maharaj. शाइस्ता खान्स कॅम्पेन म्हणजेच मोहीम आखणे. In spite of repeated efforts in which he left no stone unturned, Adil Shah of Bijapur could not force Shivaji to surrender. In spite म्हणजेच असे असूनही किंवा असे असूनसुद्धा विजापूरच्या आदिलशहाने खूप प्रयत्न करूनही शिवरायांपुढे त्याचे काहीही चालले नाही. सरेंडर म्हणजेच शरण जाणे. विजापूरचा आदिलशाह शिवाजी महाराजांना शरण जाण्यास भाग पाडू शकला नाही. एव्हरी सरदार ऑफ बिजापूर हू वॉज सेंट अगेन्स्ट शिवाजी वॉज डिफिटेड. शिवरायांना पकडण्यासाठी बिजापूरहून अनेक मातब्बर सरदारांना पाठवण्यात आले. अफजल खान. विजापूरहून आदिलशहाने अफजल खानाला पाठवले होते शिवरायांना पकडण्यासाठी, पण शिवरायांनी अफजल खानाचाच पराभव केला. त्यानंतर आदिलशहाने सिद्दी जोहरला शिवरायांवर चालून जाण्यासाठी पाठवले, पण शिवराय अतिशय हुशारीने पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटले. आदिलशाह ॲट लास्ट गेव अप द फाईट, मेड पीस विथ शिवाजी अँड गेव रिकग्निशन टू हिज इंडिपेंडन्स किंगडम. आदिलशहाने शेवटी माघार घेतली. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. शिवाजी दस हॅड पीस फॉर सम टाईम ऑन हिज सदर्न बॉर्डर. यामुळे काही काळ दक्षिणेकडची बाजू सुरक्षित झाली. इन द मीनवाईल, कॉन्स्टंट मुघल अटॅक्स फ्रॉम द नॉर्थ हॅड प्रॅक्टिकली रुइंड महाराष्ट्र. रुइंड मीन्स टू डॅमेज समथिंग सो बॅडली दॅट इज लूजेस ऑल इट्स व्हॅल्यू, प्लेजर एक्सेट्रा, म्हणजेच नाश करणे. दरम्यानच्या काळात उत्तरेतील मुघलांनी महाराष्ट्रावर आक्रमणे करण्यास सुरुवात केली होती. शिवाजी therefore turned his attention northwards and carried out raids in the territory of the Mughal Emperor Aurangzeb. मुघलांनी महाराष्ट्रात आक्रमणे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवराय उत्तरेकडे वळाले, म्हणजेच नॉर्थकडे कोण होते? मुघल बादशहा. शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळाले. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. दिस एनरेज्ड औरंगजेब अँड ही सेंट शाइस्ता खान हिज अंकल टू डील विथ शिवाजी अँड टीच हिम अ लेसन. एनरेज्ड मीन्स टू मेक समबडी व्हेरी अँग्री, एखाद्याला खूप राग आणणे. शिवरायांनी मुघलांवर आक्रमणे केली आणि यामुळे औरंगजेबला राग आला, भयंकर राग आला. मग औरंगजेबने शाइस्ता खान हा औरंगजेबचा मामा याला शिवरायांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी पाठविले. शाइस्ता खान विथ अ ह्यूज आर्मी ऑफ 75,000 men and hundreds of elephants, camels and pieces of cannon marched on Pune. Cannon means a large simple gun that was used in past time for firing large stone or metal balls. म्हणजेच मोठी तोफ. शाइस्ता खान पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर 75,000 men, hundreds of elephants, hundreds of camels and कॅनन म्हणजेच मोठ्या तोफा होत्या. ऑन द वे he captured the towns of शिरवळ, शिवापूर, सासवड and finally laid siege to the fort of पुरंदर. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाइस्ता खान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. सीज म्हणजेच वेढा. नथिंग कुड स्टॉप हिज ॲडव्हान्स. कोणीही त्याला रोखू शकत नव्हते.
But once the Maratha army surrounded him in a mountain pass. Mountain pass म्हणजेच खिंड. एकदा मराठा मावळ्यांनी त्याला खिंडीमध्ये रोखले. The Maratha troops moved very fast on their swift भीमथडी ponies. मराठा सैन्य हे खूप चपळ होते. भीमथडी तटावरून सहजरित्या ते वावरत असत. They also traveled very light. They could traverse the hills and valleys in the shortest possible time on army rations consisting of onion and bajra bread. चटणी भाकरी खाऊन अंगावर घोंगडी टाकून वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करण्यात हे मराठे पटाईत होते. This type of warfare perfected by the Marathas was unknown to शाहिस्ता खान. आणि या प्रकारच्या युद्धनीतीशी शाहिस्ता खान परिचित नव्हता. Tired of continuous harassment by the Maratha troops, he at last raised the siege of पुरंदर. siege म्हणजेच वेढा. मराठ्यांच्या या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले होते. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. फिरंगोजी नरसळा. शाहिस्ता खान then continued his march on Pune. शाहिस्ता खान पुढे पुण्याकडे वळाला. फर्स्ट he captured the fort of चाकण. प्रथम त्याने चाकणचा फोर्ट हा कॅप्चर केला. फिरंगोजी नरसळा fought to defend the fort with great bravery and skill against the army of शाहिस्ता खान. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसळा यांनी फार पराक्रम दाखवला. शाहिस्ता खानाशी अटीतटीचा मुकाबला केला. For 2 months he kept शाहिस्ता खान at bay, but he was helpless against the guns of शाहिस्ता खान. तब्बल 2 महिने फिरंगोजींनी किल्ला लढवला, पण शाहिस्ता खानाच्या मोठ्या मोठ्या तोफांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. शाहिस्ता खान was much impressed with the way फिरंगोजी defended the fort and offered him service with the Mughal emperor. आणि ज्या प्रकारे फिरंगोजींनी किल्ला लढवला, शाहिस्ता खानाचा प्रतिकार केला, त्यांच्या शौर्यावर शाहिस्ता खान खूप खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले. फिरंगोजी हवेवर रेफ्यूज दिस टेम्पटिंग ऑफर. टेम्पटिंग म्हणजे हवीशी वाटणारी खूप छान अशी ऑफर. जेव्हा शाहिस्ता खानाने फिरंगोजीला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, तेव्हा फिरंगोजींनी त्याला नकार दिला. शाहिस्ता खान इन लाल महाल. शाहिस्ता खान केम टू पुणे अँड मेड लाल महाल शिवाजीज रेसिडेन्स हिज हेडक्वार्टर्स. शाहिस्ता खान हा पुढे पुण्यामध्ये आला आणि शिवरायांच्या लाल महालाला त्याने स्वतःचे हेडक्वार्टर केले. 1 year passed, then another year. 1 वर्ष गेले, मग दुसरे वर्षही गेले. शाहिस्ता खान वुड नॉट लिव्ह पुणे. शाहिस्ता खान काही पुण्याला सोडायला तयार नव्हता. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजेच या उलट. ऑन द कॉन्ट्ररी हिज ट्रूप्स वुड रेड शिवाजीज टेरिटरी, डिस्ट्रॉय क्रॉप्स अँड टेक अवे द कॅटल. शाहिस्ता खान पुणे सोडायला काही तयार नव्हता. या उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखामध्ये पाठवी, रयतेची गुरे ओढून नेत असे, शेतीची नासधूस करी. In this way, he started devastating the surrounding countryside. Devastating means that destroys something completely. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा समूळ नाश करणे, उच्छेद करणे. अशा रीतीने शाहिस्ता खान याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला होता. अ बोल्ड प्लॅन. एक धाडसी प्लॅन. ॲट लास्ट शिवाजी डिसाइडेड टू टीच शाहिस्ता खान अ लेसन. शाहिस्ता खानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले. इन अ वे इट वॉज गुड दॅट शाहिस्ता खान वॉज स्टेईंग इन लाल महाल. शिवाजी न्यू द प्लेस इनसाइड आउट विथ ऑल इट्स एंट्रन्सेस अँड एक्झिट्स, इट्स सिक्रेट पॅसेजेस, डोर्स अँड विंडोज. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. बिसाइड्स शिवाजी स्पाइस वर कीपिंग हिम वेल इन्फॉर्म्ड अबाउट द डिस्पोजिशन ऑफ द खान्स ट्रूप्स. स्पाइस म्हणजेच हेर, बिसाइड्स म्हणजेच शिवाय.
शिवाय शिवरायांचे काही हुशार हेर खानावर नजर ठेवून होतेच. खानाच्या हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष होते. त्यामुळे शिवरायांना खानाच्या हालचालींची सर्व माहिती मिळत असे. शिवाजी therefore decided to enter लाल महाल one night and kill शाहिस्ता खान. आणि त्यामुळेच शिवरायांनी एके रात्री महालात शिरायचे आणि शाहिस्ता खानाला ठार मारायचे असे ठरविले. दिस वॉज इंडीड अ व्हेरी बोल्ड प्लॅन. हा खरंच खूप धाडसी प्लॅन होता, खूप धाडसी निर्णय होता. लाल महाल वॉज सो वेल गार्डेड दॅट इवन ॲन ॲन्ट वूड फाइंड इट डिफिकल्ट टू गेट थ्रू. मुंगीलाही शिरकाव करणे कठीण जाईल असा कडक बंदोबस्त लाल महालात केला होता. 75,000 ट्रूप्स वर कॅम्पिंग आउटसाइड द पॅलेस. 75,000 फौज ही लाल महालाभोवती तैनात केली गेली होती. नो आर्म्ड मराठा वॉज अलाउड टू एंटर द टाउन, बट शिवाजी हॅड मेड अप हिज माइंड अँड देअर वॉज नन हू कुड टर्न हिम अवे फ्रॉम हिज रिझॉल्व्ह. रिझॉल्व्ह म्हणजेच निर्धार करणे, ठरवणे. कोणत्याही हत्यारबंद मराठ्याला गावामध्ये शाहिस्तेखानाने शिरण्यास मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार झाला होता. त्यांनी एकदा ठरवले म्हणजे ठरवले. शिवाजी फिक्स्ड द डेट टू कॅरी आउट द प्लॅन. शिवरायांनी हा प्लॅन कधी करायचा, शाहिस्तेखानाला कधी ठार मारायचे हा दिवस निश्चित केला. ऑन द नाईट ऑफ 5th April 1663 a marriage procession was passing along the streets of Pune. मॅरेज प्रोसेशन म्हणजेच वरात, लग्नाची वरात. वाजत गाजत लग्नाची वरात पुण्याच्या रस्त्यांवरून चालली होती. देअर वॉज म्युझिक अँड फायरवर्क्स अकंपनीड द प्रोसेशन. पुढे चंद्रज्योती जळत होत्या, छान म्युझिक चालू होतं आणि वरात पुढे पुढे चालत होती. हंड्रेड्स ऑफ पीपल ड्रेस्ड इन फाईन क्लोथ्स वर इन द प्रोसेशन. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून छान कपडे घालून चालले होते वरातीमधून. सम वर इन पालखीज, अदर इन मेनाज, व्हाईल मेनी मोर वर ऑन फूट. कोणी पालख्यांत, कोणी मेण्यात, तर कोणी पायी चालले होते. शिवाजी विथ हिज बँड ऑफ ट्रस्टेड फॉलोवर्स जॉईंड द प्रोसेशन टू गिव्ह द इम्प्रेशन दॅट दे वर अ पार्ट ऑफ इट. शिवराय आणि त्यांचे काही ट्रस्टेड फॉलोवर्स हे त्या प्रोसेशनमध्ये, त्या वरातीमध्ये जॉईन झाले. जणू काही ते त्या वरातीचाच एक भाग आहेत, त्या वरातीतील लोकांचाच एक भाग आहे. आफ्टर सम टाईम द प्रोसेशन प्रोसिडेड ऑन इट्स वे, बट शिवाजी अँड हिज मेन मूव्ड अवे क्वाइटली इन द डिरेक्शन ऑफ लाल महाल. काही वेळाने वरात पुढच्या दिशेने निघून गेली, पण शिवराय आणि त्यांचे काही मावळे हे शांतपणे लाल महालाच्या दिशेने चालू लागले. शाहिस्ता खान वॉज फास्ट अस्लीप ॲट धिस आर. यावेळी शाहिस्ता खान गाढ झोपलेला होता. शाहिस्ता खान लर्न्स अ लेसन. शिवाजी मेड अ होल इन द वॉल अँड एंटर्ड लाल महाल. वाड्याच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून शिवराय लाल महालात शिरले. ही हॅड नो ट्रबल इन फाइंडिंग हिज वे अबाउट बिकॉज इट वॉज आफ्टर ऑल हिज ओन हाऊस. शिवरायांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्याचा कानान कोपरा माहीत होता आणि त्यामुळे खानाचे ठिकाण शोधण्यात त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नव्हती. द खान्स बॉडीगार्ड्स व हाफ अस्लीप. खानाचे पहारेकरी हे अर्धवट झोपेत होते, पेंगत होते. शिवाजीज फॉलोवर्स टाईड देम अप. शिवरायांच्या जे फॉलोवर्स होते शिवरायांचे, त्यांनी खानाच्या बॉडीगार्ड्सला बांधले. शिवाजी वेंट डीपर इनसाइड. शिवराय आणखी आत शिरले. सडनली समवन रश्ड ॲट हिम विथ अ स्वॉर्ड. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन शिवरायांवर धावून आला. शिवाजी किल्ड हिम. शिवरायांनी त्याला ठार मारले. ही थॉट इट वॉज शाहिस्ता खान, बट इट वॉज हिज सन. शिवरायांना वाटले तो शाहिस्ता खान आहे, पण तो शाहिस्ता खानचा मुलगा होता. देर वॉज अ कमोशन. कमोशन म्हणजेच ग्रेट नॉईज ऑर एक्साइटमेंट. गलका, धांदल किंवा खूप गोंगाट
गडबड. देअर वॉज अ कमोशन. पीपल वोक अप. खूप गोंगाट झाल्यामुळे लोक जागे झाले. शिवाजी वेंट स्ट्रेट टू द खान्स चेंबर्स अँड टूक आउट हिज स्वॉर्ड. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले आणि त्यांनी समशेर उपासली. टेरिफाईड म्हणजेच खूप घाबरलेला. टेरिफाईड द खान स्टार्टेड शाउटिंग द डेव्हिल अँड ट्राईड टू एस्केप थ्रू द विंडो. शाहिस्ता खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय खानाच्या मागे धावले. शिवाजी स्ट्रक हिम विथ द स्वार्ड विच कट ऑफ 3 fingers ऑफ द खान. शिवरायांनी वार केला. खान खिडकीवाटे उडी टाकणार तेवढ्यात शिवरायांनी वार केला आणि त्या वारामध्ये खानाचे 3 बोटे कापली गेली. द खान कुड हॅव लॉस्ट हिज लाईफ बट ही एस्केप्ड विथ द लॉस ऑफ 3 fingers ओनली. खानाने स्वतःचा जीव गमावला असता पण 3 बोटांवर निभावले. त्याने स्वतःची 3 बोटे गमावली. द खान जम्प्ड आउट ऑफ द विंडो अँड मेड फॉर सेफ्टी. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. टू डिसीव्ह द खान्स ट्रूप्स, शिवाजी अँड हिज मेन रेज्ड द क्राय, शिवाजी हॅज अटॅक्ड, रन, कॅच हिम अँड स्टार्टेड टू रन देमसेल्व्स. डिसीव्ह म्हणजेच फसवणे, फसवणूक करणे. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी, खानाच्या सैन्याला फसवण्यासाठी शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत ओरडत पळत सुटली. द खान्स ट्रूप्स ऑल्सो स्टार्टेड रनिंग इन ऑल डिरेक्शन. आणि म्हणूनच खानाची माणसेही घाबरून पळत होती. इन द कन्फ्युजन दॅट फॉलोड शिवाजी अँड हिज मेन मेड देअर एस्केप अँड रिच्ड सिंहगड. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेले. द खान्स ट्रूप्स स्पेंड द होल नाईट लुकिंग इन वेन फॉर शिवाजी अँड हिज ट्रूप्स. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. दिस इन्सिडेंट टूक द फाईट आउट ऑफ शाहिस्ता खान. ही वॉज अफ्रेड दॅट इफ ही लॉस्ट ओनली हिज फिंगर्स इन द फर्स्ट अटॅक, शिवाजी माईट कट हिज हेड ऑफ इन द सेकंड. शाहिस्ता खानाने तर हायच खाल्ली, खूप घाबरला. आज बोटे तोडली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब वॉज फ्युरियस वेन ही हर्ड ऑफ धिस एपिसोड. फ्युरियस मीन्स व्हेरी व्हेरी अँग्री. जेव्हा औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजला तेव्हा त्याला खूप राग आला. शाहिस्ता खान लॉस्ट द एम्परर्स फेवर अँड वॉज ट्रान्सफर्ड टू बेंगाल. तो शाहिस्ता खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. दिस वॉज द फर्स्ट सिरियस ब्लो टू द मुघल पॉवर. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवाजी हॅड सक्सेसफुली बेड द लायन इन हिज ओन डेन. गनफायर अनाउन्स्ड द विक्टरी अँड अ वेव्ह ऑफ जॉय वेंट ऑल ओव्हर महाराष्ट्र. शिवराय फत्ते होऊन आले. शिवरायांचा विजय झाला. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. So that's all for today. We will meet again in our next video which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.